नागपुरात छत्रपती शिवाजी महाराजांचा 352वा शिवराज्याभिषेक सोहळा हा पार पडतोय। पहाटे नागपूरमध्ये पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। मोठ्या संख्येनं शिवभक्तांची या सोहळ्यामध्ये उपस्थिती पाहायला मिळाली। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। थेट जाऊयात गजानन यांच्याकडे। गजानन, नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा आणि त्याचा उत्साह नागपुरात शिवतीर्थावर आपल्याला पाहायला मिळतोय। थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचं आगमन झालं आणि पहाटे हजारोच्या संख्येनं लोक हा अभूतपूर्व क्षण आपल्या याची देही याची डोळा पाहायला आलेले आहेत। थोड्याच वेळात या ठिकाणी नागपुरातील 30 ढोल ताशा पथकांचं महावादन होणार आहे। हे दृश्य आपण बघू शकतो। पालखीमध्ये नागपुरातील तरुणाई जी आहे ती अगदी शिवकालीन वेशभूषेमध्ये सहभागी झालेली आहेत। शिवपताका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। शिवकालीन जे साहसी क्रीडा प्रकार होते त्याचं आयोजन जे आहे तेही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आणि हे दृश्य आपण बघू शकतो महाल येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं या ठिकाणी आता जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक होणार आहे आणि त्यानंतर महावादन जे आहे ते या ठिकाणी केलं जाणार। आपण हे दृश्य बघू शकतो। हजारोच्या संख्येनं लोक या ठिकाणी आलेले आहे। संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराज चौक जो आहे तो या ठिकाणी सजवण्यात आलेला आहे। आकर्षक सजावट आणि थोड्याच वेळात ढोल ताशा पथकाचं सादरीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। दरवर्षी या सोहळ्याची भव्यता जी आहे ती वाढत जात आहे आणि पहाटे या ठिकाणी पालखीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता महावादन जे आहे ते होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची आरती जी आहे ती या ठिकाणी झाली आणि आता दुग्धाभिषेक जलाभिषेक आणि त्यानंतर भव्य असं महावादन या ठिकाणी होणार आहे। नक्कीच रायगडापासून अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा जो आहे तो साजरा होतोय। धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।